पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीने वाढ होणार. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती अशी की किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीने वाढ होणार आहे. आता ही वाढ कोणत्या पेन्शनधारकांसाठी होणार आहे आणि त्याबद्दल सविस्तर वृत्त काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीने वाढ होऊन पेन्शनधारकांसाठी कोणती आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर पेन्शनधारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीची वाढ होणार आहे. याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन, ज्याला आपण EPFO म्हणतो, यांच्यामार्फत एक प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे. सद्यस्थितीत किमान पेन्शन ही 1,000 रुपये इतकी आहे. तर यामध्ये आणखीन 5 पटींची वाढ करण्याचा विचार EPFO मार्फत केला जात आहे. जर 5 पटीने वाढ केल्यास किमान पेन्शन ही 1,000 रुपयावरून 5,000 रुपये इतकी होणार आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकरिता EPFO मार्फत नवीन वर्षांमध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे. निवृत्तीनंतर सद्यस्थितीत केवळ 1,000 रुपये इतकी तुटपुंजी किमान पेन्शन मिळते. यामध्ये 5 पट वाढ केल्याने किमान पेन्शनची रक्कम ही 5,000 रुपये इतकी होणार असल्याने पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मग कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा याचा? तर सदर किमान पेन्शनची वाढ ही EPFO अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर सदर किमान पेन्शनच्या लाभ प्राप्तीसाठी किमान 10 वर्षांची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. मग ही वाढ होणार तर कधीपासून होणार? तर EPFO मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर येत्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली जाणार आहे. तर एकंदरीत जे खाजगी क्षेत्रातील पेन्शनधारक आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये म्हणजेच त्यांच्या किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीने वाढ होऊन त्यांच्यासाठी पगार वाढीची एक प्रकारे एक नवीन योजना केंद्र सरकारद्वारे आखली जात आहे. तर याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.